नेक्स्ट लिख दो फंक्शनल आइसोमर। फंक्शनल आइसोमर फंक्शनल आइसोमरेज, ठीक है। चल दो कंडीशन आपको पता है, फंक्शनल आइसोमर रेडी कीजिए। दोन कंडिशन माहिती आहे सगळ्यांना, कोणत्या दोन कंडिशन ह्याच्या फिक्स आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युलावर du वाला कंडीशन फिक्स है, बराबर। तो लिखो फिर इन पेयर ऑफ फंक्शनल आइसोमर, या फंक्शनल आइसोमर में क्या सेम होता है? मॉलिक्यूलर फॉर्मूला, मॉलिक्यूलर फॉर्मूला कैसे होता है? सेम होता है, ठीक है। मॉलिक्यूलर फॉर्मूला सेम, बस हमारा दूसरा कंडीशन भी पता है आपको, क्या है दूसरा कंडीशन? du कैसा होता है? du भी सेम होता है, ठीक है। तो फिर बदलेगा क्या? क्या बदलेगा? ग्रुप बदलेगा, ठीक है। तो फंक्शनल ग्रुप बदल जाएगा, तो फंक्शनल ग्रुप डिफरेंट रहेगा। मतलब इन पेयर ऑफ फंक्शनल, मतलब फंक्शनल ग्रुप आइसोमर, मॉलिक्यूलर फॉर्मूला सेम, du सेम, क्या बदलेगा? फंक्शनल ग्रुप बदल जाएगा, ठीक है। तो एक नोट लिख लो नीचे, मैं आपको एक नोट लिखवा रहा हूँ, एक नोट लिखो नीचे। इन केस ऑफ functional isomer, in case of functional isomer, मतलब यहाँ पाए CI and PI are neglected, ठीक है। CI और PI को क्या करना है हमें? निगलेक्ट कर देना है, सिर्फ फंक्शनल ग्रुप से ही चेक करना है आपको फंक्शनल आइसोमर। बस हमारा है, बोलो पहला कंडीशन क्या है? मॉलिक्यूलर फॉर्मूला सेम, दूसरा कंडीशन du भी सेम, तीसरा कंडीशन फंक्शनल ग्रुप इज डिफरेंट। फंक्शनल ग्रुप को देख के ही पता लगेगा ये फंक्शनल आइसोमर है या नहीं, ठीक है। चल वापस एक टेबल बना लीजिए, यहाँ पर लिखो स्ट्रक्चर्स, और सामने में उसका एक एक फंक्शनल आइसोमर बना रहा हूं, आप है या नहीं बताना है कुछ, ठीक है। चल फर्स्ट एग्जांपल है CH3 CH2OH, बोलो कौन सा ग्रुप है ये? फंक्शनल ग्रुप बताना है, सिर्फ कंपाउंड का नाम नहीं बताना, कौन सा है? अल्कोहल, ठीक है। और ये कौन सा है बेटा? CH3 ऑक्सीजन, CH3 कौन है? ईथर, ठीक है। चेक करो मॉलिक्यूलर फॉर्मूला सेम है कि नहीं? फॉर्मूला सेम है, मॉलिक्यूलर फॉर्मूला सेम, du चेक करो 0 0, काय बदललं? ग्रुपच बदलला ना, फंक्शनल ग्रुप। तर अल्कोहलचा फंक्शनल आइसोमर काय राहतो? इथर, म्हणजे अल्कोहलचा फंक्शनल ग्रुप आपण कशात शोधला पाहिजे? इथर मध्ये, किंवा इथरला कशात शोधला पाहिजे? अल्कोहल, काय लक्षात? अल्कोहलचा फंक्शनल आइसोमर इथर, पुढचा फंक्शनल आइसोमर आहे दॅट इज CH3 CH2 CHO, कौन सा है बेटा? आरडीआइड, तो ये है आरडीआइड, बोलो फिर आरडीआइड का फंक्शनल आइसोमर क्या होगा? कीटोन होता है, ठीक है। तो आरडीआइड का फंक्शनल आइसोमर होता है कीटोन, तो ये है कीटोन। चेक कर लो क्या दोनों कंपाउंड का मॉलिक्यूलर फॉर्मूला सेम है या नहीं है? दोनों का मॉलिक्यूलर फॉर्मूला सेम। इसमें डबल बॉन्ड होता है कि नहीं? डबल बॉन्ड है इसमें भी डबल बॉन्ड है, मतलब दोनों का du भी सेम। काय बदललं? ग्रुपच बदलला, म्हणून फंक्शनल आइसोमर बनायचे आहे। तो आल्डिहाइड और कीटोन भी क्या है एक दूसरे के फंक्शनल ग्रुप आइसोमर या फंक्शनल आइसोमर, बस हमारे। चल दूसरी तरह से
आप मुझे बताइए CH3 CH2 Cl कौन सा आइसोमर, मतलब कौन सा ग्रुप है ये बेटा? साइनाइड। ठीक है, कार्बन से कनेक्टेड है तो क्या बोलेंगे? साइनाइड। बोलो ये कौन सा है? ये है साइनाइड। कौन सा बॉन्ड होता है साइनाइड के अंदर? ट्रिपल बॉन्ड। और ये कौन सा है बेटा? आइसोसाइनाइड। चेक करो दोनों का मॉलिक्यूलर फॉर्मूला कैसा है? दोनों का मॉलिक्यूलर फॉर्मूला सेम, बराबर। दोनों का डीयू, साइनाइड मध्ये कोणता बॉन्ड असतो? ट्रिपल। ट्रिपल बॉन्ड होता है ना साइनाइड में, ट्रिपल बॉन्ड होता है साइनाइड के अंदर, तो दोनों का डीयू भी सेम। काय बदललं? काय बदललं? ग्रुपच बदलला, बरोबर आहे की नाही? तो सायनाइडचा फंक्शनल ग्रुप कसा शोधला पाहिजे आपण? आइसोसाइनाइड मध्ये कैसे शोधना पाहिजे? तो साइनाइड और आइसोसाइनाइड एक दूसरे के क्या है? फंक्शनल ग्रुप आइसोमर या फंक्शनल आइसोमर। ठीक है, चलो उसके बाद आप मुझे बताओ CH3 ये कौन है बेटा? अमाइड। कौन है ये? अमाइड। तो अमाइड का फंक्शनल आइसोमर होता है ऑक्साइड। अमाइड का फंक्शनल आइसोमर होता है ऑक्साइड। इस फंक्शनल ग्रुप को बोला जाएगा ऑक्साइड। इसका नाम है ऑक्साइड। मतलब सिनियरिटी ऑर्डर मध्ये आपण याला नव्हतं लिहिलं, बरोबर आहे? हाँ, अमाइड, एसिड अमाइड भी बोल सकते हैं, अमाइड भी बोल सकते हैं। बात समझ आ रहा है? चेक करो दोनों का मॉलिक्यूलर फॉर्मूला सेम, दोनों का डीयू सेम। काय बदललं? ग्रुपच बदलला, बरोबर आहे की नाही? मग काय म्हणायचं? फंक्शनल आइसोमर। काय म्हणायचं? ये C डबल बॉन्ड ONH2 है बेटा, और ये CH है, ये डबल बॉन्ड NOH। बात समझेंगे? देखो ना, चेक करो कार्बन कितने हैं? 2 है कि 2 कार्बन। हाइड्रोजन चेक करो, 5 हाइड्रोजन है। DU 1 है। ग्रुप बदलला की नाही? बदलला ना, ग्रुप बदलायला पाहिजे, समजतंय की नाही? आपल्या सिनियरिटी ऑर्डर मधला आलं तरी चालेल, नाही आलं तरी चालेल, पण ग्रुप बदलायला दिसतोय की नाही? मग म्हणायचं फंक्शनल ग्रुप आइसोमर, फंक्शनल ग्रुप आइसोमर या फंक्शनल आइसोमर। चल ये कौन सा है बेटा? CH3 CH2 C डबल बॉन्ड OH। कौन सा है? कार्बोक्सिलिक एसिड या एसिड, बराबर है? कौन सा है? कार्बोक्सिलिक एसिड। कार्बोक्सिलिक एसिड। और भी हो सकता है, मैं एक एक लिख रहा हूं, ठीक है? बोलो कौन सा होगा? एसिड का फंक्शनल आइसोमर कौन सा होगा? एस्टर होता है। और कौन सा हो सकता है? चलो और कौन सा हो सकता है बताइए मुझे। ये तो एस्टर है। चेक करो दोनों का मॉलिक्यूलर फॉर्मूला, दोनों का मॉलिक्यूलर फॉर्मूला सेम, दोनों का डीयू सेम। काय बदललं? ग्रुपच बदलला, फंक्शनल ग्रुप्स, म्हणून काय म्हणायचं? मला सांगायचं काय करता येईल आपल्याला, एका कार्बोनिल ग्रुपचं काय करता येईल? अल्डिहाइड बनवता येईल? अरे अल्डिहाइड बनवता येईल, कीटोन बनवता येईल। ऐसा कर सकते हैं कि ये OH इधर लगा दो और इसको अल्डिहाइड बना दो। बात समझ आ रहा है? तो क्या हो जाएगा? हाइड्रोक्सी अल्डिहाइड हो सकता है ना? हाँ, या ऐसा कर दो, इसको कीटोन बना लो, इसको OH रख दो, क्या हो जाएगा? हाइड्रोक्सी कीटोन, या कीटोल भी बोल सकते हैं। बात समझ आ रहा है? तो वो भी बना लो आप। चलो कब बनूं देऊ मैं बनूं देऊ का? चलो मैं बना के देता हूँ। क्या आप इसी को ऐसा लिख सकते हो क्या? C डबल बॉन्ड O CH2OH काय बनणार आहे? हायड्रॉक्सी कीटोन, हायड्रॉक्सी कीटोन म्हणणार की नाही? हायड्रॉक्सी कीटोन म्हणा किंवा कीटोल म्हटलं तरी चालेल। हाइड्रोक्सी कीटोन या कीटोल बोला तो भी चलेगा। कीटोल क्यों? देखो कीटोन है और अल्कोहल है, इसलिए कीटोल। बात समझे कि नहीं? और कैसे लिख सकते हो बताओ? और ऐसे भी लिख सकते हो, CH3 इस OH को आप कहीं पे भी लगा सकते हो, बीच में लगा दो, राइट में लगा दो। मैंने बोला आपको अभी थोड़ी देर पहले कि पोजिशनल नहीं देखना है, देखना है कि पोजिशन नहीं देखना है। तो ये अल्डोल है या हाइड्रोक्सी क्या है? हाइड्रोक्सी अल्डिहाइड, हाइड्रोक्सी अल्डिहाइड भी बोल सकते हो, या इसी को आप अल्डोल भी बोल सकते हो। अल्डोल क्यों? अल्डिहाइड और अल्कोहल, इसलिए। बस समझ आ रहा है? इसलिए अल्डोल। मतलब एसिड के 4 फंक्शनल आइसोमर होते हैं। कौन कौन से? एस्टर, ये दोनों भी याद रखो आप। एस्टर, एस्टर
अल्डोल और कीटोन, या हाइड्रोक्सी एल्डिहाइड और हाइड्रोक्सी कीटोन। ठीक है, लिख लो जल्दी फटाफट, और बनाना है। क्या बदलेगा इसमें? ग्रुप बदल जाएगा। क्या बदल जाएगा? फंक्शन ग्रुप बदल जाएगा, इसलिए फंक्शनल आइसोमर। चल झालं, पुढे जायचं। देखो नेक्स्ट फंक्शन ग्रुप है अपना, ये कौन सा है बेटा? CH3 CH2 CH2, ये कौन सा अमाइन है? प्राइमरी अमाइन, बराबर। तो प्राइमरी सेकेंडरी एंड टर्शियरी अमाइंस। ठीक है, प्राइमरी सेकेंडरी एंड टर्शियरी अमाइन एक दूसरे के फंक्शनल आइसोमर होते हैं जब उनका मॉलिक्यूलर फॉर्मूला सेम हो। नहीं बात साहब, क्या कंपलसरी है अपना? कौन सा कंडीशन कंपलसरी? मॉलिक्यूलर फॉर्मूला और डीयू सेम होना चाहिए, कंपलसरी। बस है मैंने, मतलब प्राइमरी सेकेंडरी टर्शियरी अमाइन एक दूसरे के फंक्शनल आइसोमर होते हैं कब? मॉलिक्यूलर फॉर्मूला सेम होना चाहिए। बस है मैंने, अगर मैं प्राइमरी अमाइन दे दूं आपको और CH2 से बड़ा दूं, क्या बोलेंगे आप? होमोलॉग्स? अरे होमोलॉग म्हणणार ना आपण त्याला। होमोलॉग म्हणजे काय? सक्सेसिव्ह मेंबर इज डिफाइंड बाय CH2, बरोबर आहे की नाही? मग प्रायमरी अमाइनचा जो होमोलॉग आहे तो सेकंडरी अमाइन असू शकतो का? कधीच नहीं रहना, नहीं रहना ना। होमोलॉगस सीरीज में डिग्री क्या होता है? सेम होता है। यहाँ पे क्या हो रहा है? डिग्री बदल रहा है। CH2 से नहीं बढ़ रहा है, बट डिग्री तो बदल रहा है ना। तो प्राइमरी सेकेंडरी टर्शियरी अमाइन एक दूसरे के फंक्शनल आइसोमर होते हैं कब? जब उनका मॉलिक्यूलर फॉर्मूला सेम हो। नहीं तो ऐसे बोलेंगे आप ये प्राइमरी है और दूसरा लेके आएंगे 4 कार्बन वाला, तो चलेगा क्या? नहीं चलेगा। वैसे सेकेंडरी लाएंगे दूसरा और 4 और बोलेंगे इसमें रिलेशन फंक्शनल आइसोमर, तो ऐसा नहीं होता है। तो मॉलिक्यूलर फॉर्मूला शुड बी सेम, डीयू शुड बी सेम। तो डीयू और मॉलिक्यूलर फॉर्मूला सेम होना चाहिए। तो नीचे लिख लो आप कि प्राइमरी सेकेंडरी टर्शियरी अमाइन, primary secondary tertiary amine are functional isomer कब? when molecular formula is same। जब मॉलिक्यूलर फॉर्मूला सेम होगा तभी ये एक दूसरे के क्या होंगे? अरे क्या होंगे? एक दूसरे के फंक्शनल आइसोमर या फंक्शनल ग्रुप आइसोमर। ठीक है, फंक्शनल आइसोमर या फंक्शनल ग्रुप आइसोमर भी बोल सकते हैं। क्लियर बात? बोलो, कोई दिक्कत इसमें नहीं? शब्दाला नाही फासू येऊ राहिले का बरं? हाँ, हिंदी समझ में आता क्या तुमको? मराठी आता ही नहीं क्या? कुछ भी नहीं आता है? चलो, आता है तो फिर समझ पाएंगे ना। ठीक है, जान दो, छोड़ो। ये कौन सा है बेटा? यहाँ पे X लगा देता हूँ, बोलो कौन सा है? एसिड हैलाइड। कौन सा है? क्या कर सकते हैं एसिड हैलाइड का? मैं क्या बोला आपको थोड़ी देर पहले? अभी मैं आप जब भी कार्बोनिल ग्रुप मिलेगा उसका क्या बना सकते हैं आप? अल्डिहाइड बना सकते हैं, कीटोन बना सकते हैं। बस समझ आ रहा है? क्या करूँ मैं इसको? याला अल्डिहाइड केला, NX इथे ठेवला, हॅलो अल्डिहाइड किंवा हॅलो कीटोन। बात समझे कि नहीं? कैसे बनाएंगे बताइए? CH2 CH2 CHO, क्या बनणार याला? CH2 C डबल बॉन्ड CH3, काय बनणार याला? पहिला कोणता आहे? हॅलो अल्डिहाइड, दिस इज हॅलो अल्डिहाइड। फंक्शनल ग्रुप बदलला ना? बदल गया फंक्शनल ग्रुप। बस समझ आ रहा है? बदल गया ना। ये कौन सा है? एसिड हैलाइड। वो कौन सा है? अल्डिहाइड कीटोन। बस समझे कि नहीं? बट हैलो अल्डिहाइड है। ये कौन सा है? हैलो कीटोन। इस तरह से आपको इस तरह से चेक करना है। ठीक है, इसी तरह से चेक करना है। चलो आगे लिखवाता हूं मैं। ये कौन सा है बेटा? इसका नाम क्या है?
फिनॉल है ना बेटा, ये कौन है, क्या लिखवाया था मैंने आपको, इसको, इसका नाम लिखा, ऑर्थो, ऑर्थोक्रिसॉल। ऑर्थो क्या बना सकते हैं इसका, बताइए तुम। दिस इज नॉट अल्कोहल, दिस इज फिनॉल, एरोमेटिक अल्कोहल इज अ फिनॉल। OH is directly connected with benzyl rings, हाँ benzyl alcohol, very good, correct। बेंजाइल अल्कोहल, देखो बेंजाइल अल्कोहल इज एलिफेटिक अल्कोहल, तो बेंजाइल अल्कोहल का जो OH है दिस इज नॉट डायरेक्टली कनेक्टेड विथ बेंजीन रिंग, बरोबर आहे की नाही। जर बेंजीन रिंगला डायरेक्ट जोडलेला असेल OH तर त्याला फिनॉल म्हणतात, काय म्हणता, आणि डायरेक्ट जोडलेला नसेल तर नॉर्मल अल्कोहल येतो आप, कळलं का, त्याचं नाव काय, बेंजाइल अल्कोहल, कळलं का, हा अल्कोहल आहे आणि हा काय फिनॉल आहे, समजताय ना, बदलला ना ग्रुप, हो की नाही, अजून काय बनवते सांगा बरं, और क्या कर सकते हैं, हाँ ऑक्सो मतलब ऑक्सो मतलब बीच में कैसे आएगा, बेंजीन के बीच में तो कुछ आएगा ही नहीं ना, हाँ उसको मिथॉक्सी बोलते हैं कि नहीं, एनिसॉल, अरे बना सकते हैं ना एनिसॉल, अरे एनिसॉल बना सकते हैं कि नहीं, काय म्हटलं होतं आपण याला, एनिसॉल, मिथॉक्सी बेंजीन, एनिसॉल, एनिसॉल ये नहीं, अरे हो कि नहीं, इस तरह से, इस तरह से आपको ये सारे फंक्शन ग्रुप को याद करना है, ठीक है, याद ही रखना है, एक दो बार पढ़ लेंगे ना तो याद हो जाएगा। तो मैक्सिमम चीजें हैं कि जो ऑर्गेनिक केमिस्ट्री में आपको याद करनी है, याद रखनी है। चलो आप मुझे बताइए ये कौन सा है बेटा, और एक दो लिखवा के देता हूं, ये कौन सा है, थायो अल्कोहल या थायोल है ना, इट इज थियो अल्कोहल। तो जैसे अल्कोहल का फंक्शनल आइसोमर क्या था, ईथर था, वैसे इसका भी ईथर ही है बट थायो ईथर है, ठीक है, ये भी ईथर ही है बट कौन सा ईथर है बेटा, थियो ईथर। तो क्या हुआ, बदला कि नहीं बदला, फंक्शनल ग्रुप बदल गया, इसलिए क्या बोलेंगे आप, फंक्शनल ग्रुप आइसोमर या फंक्शनल आइसोमर, ठीक है, फंक्शनल ग्रुप आइसोमर या फंक्शनल आइसोमर। तो ये बताइए मुझे, चलो एक और लिखवाता हूं मैं आपको, ये कौन सा है, SO3H है ना ये, अरे SO3H है ना, कोणता आहे मग, सल्फोनिक ऍसिड, ऍसिडचा काय होता, अरे ऍसिडचा फंक्शनल आइसोमर काय होता, इस्टर होता की नाही नॉर्मल, आपण ते बाकीचे तर बनवले ना, जनरली काय असतं इस्टर, तो इसका भी इस्टर ही होता है, कौन सा, सल्फोनेट वाला इस्टर, ठीक है, सल्फोनेट इस्टर, इस तरह से ये सल्फोनेट इस्टर है बेटा, सल्फोनेट इस्टर, क्लियर। तो चलो फटाफट फटाफट आप बताते जाइए, आइसोमर याद रहेंगे आपको, बोलो अल्कोहल का फंक्शनल आइसोमर काय, ईथर, बराबर, अल्डिहाइडचा कीटोन, सायनाइड, आइसोसायनाइड, एसिड, ईस्टर, अल्डोल, कीटोन, या हाइड्रोक्सी अल्डिहाइड या हाइड्रोक्सी कीटोन, इस तरह से बस आ रहा है। उसके बाद अमाइड, ऑक्साइन, एसिड हलाइड, हेलो अल्डिहाइड, हेलो कीटोन, बराबर है, फिनॉल मतलब क्रिसॉल, बेंजाइल अल्कोहल, एनिसोल, तीनों याद रखो, बस आ रहा है, तीनों याद रखने आप। तो उसके बाद प्राइमरी सेकेंडरी टर्शियरी अमाइंस, फंक्शनल आइसोमर कब, मॉलिक्यूलर फॉर्मूला सेम होना चाहिए, मॉलिक्यूलर फॉर्मूला शुड बी सेम, बस आ रहा है, बोलो थायो अल्कोहल, थायो अल्कोहल, थायो ईथर, सल्फोनिक एसिड, सल्फोनेट ईस्टर, क्लियर बात। चलो अभी इस पे भी क्वेश्चन हम करेंगे कल, जैसे हमने स्ट्रक्चर फाइंड आउट किया था कि नहीं, वैसे उसी तरह से हम स्ट्रक्चर फाइंड आउट करेंगे, ऐसे ही क्वेश्चन पूछे जाएंगे, डायरेक्ट एक तो रिलेशन पूछा जाएगा दो स्ट्रक्चर में, क्या रिलेशन है, चेन आइसोमर है, पोजिशनल आइसोमर है या फंक्शनल आइसोमर, ऐसा डायरेक्ट पूछा जाएगा, या ड्रॉ द स्ट्रक्चर या फाइंड आउट द स्ट्रक्चर ऑफ गिवन मॉलिक्यूलर फॉर्मूला। तो आपको पता है मॉलिक्यूलर फॉर्मूले से स्ट्रक्चर कैसे फाइंड आउट करते हैं, हम क्या करते हैं, सबसे पहले डी फाइंड आउट करते हैं, डी से क्या पता लगता है, तो डी से पता लगता है नंबर ऑफ रिंग और नंबर ऑफ पाई बॉन्ड,
तो उसे पता लग जाएगा कितने डबल बॉन्ड, कितने ट्रिपल बॉन्ड या कितना रिंग प्रेजेंट होगा। बात समझ आ रहा है? तो चलो एक क्वेश्चन ले लो, क्वेश्चन करो, ड्रॉ ड्रॉ क्वेश्चन लो, ड्रॉ all possible अल्कोहल, अल्कोहल बनाना है सिर्फ आपको, हाँ, अल्कोहल विथ मॉलिक्यूलर फॉर्मूला, C5H12 ऑक्सीजन। तो सबसे पहला काम अपना क्या है, क्या निकालना है आपको, डी निकाल लीजिए, आपको पता लग जाएगा डबल बॉन्ड है या नहीं है उसमें। ठीक है, बनाओ, चेक करो जल्दी, आप ट्राई करो पहले, फिर मैं बताता आप। बोलो डी कितना मिला? 0। 0 का मतलब सारे ओपन चेन बनाना है कि नहीं? डी आया क्या अपना, डी आया अपना 0। 0 मतलब सारे ओपन चेन। क्लियर? काय करणार, कसं करतो आपण, सगळ्यात पहिले आपण कसं करतो, पहिले कार्बनची चेन बनवतो, किती? 5 कार्बन। काय करता येईल 5 कार्बन मध्ये? 1 नंबरला ठेवता येईल, ठेवा 1 नंबरला। काय नाव आहे पहिल्याचं? पहिल्या स्ट्रक्चरचं नाव काय आहे? पेंटेन 1 ऑल, पेंटेन 1 ऑल, बराबर की नहीं? दूसरा कौन सा बनाएंगे बताओ? पेंटेन 2 ऑल भी बना सकते आप, अल्कोहोलच बनवायचे, कोणते पण चालतील, मला काय अडचण नाही, प्रायमरी सेकंडरी टर्शरी कोणते पण चालतील। कळलं? अजून काय चान्स है? 3 नंबर पे लगा सकते हो, अरे हो कि नहीं? 3 नंबर पे लगा सकते हो, ठीक है, 3 नंबर पे लगा दिया, बोलो कोई चांस है इसमें? तो 4 कार्बन मतलब 5 कार्बन वाले चेन में 3 स्ट्रक्चर मिले हमें। अब क्या करेंगे, अब साइज कम कर दो, ठीक है, साइज कम कर दो, इसी तरह करना है आप। बोलो साइज कम कर दिया, 1 कार्बन उरला की नाही, त्यामध्ये ठेवून द्या। कुठे कुठे वयस लावता येईल सांगा पटकन, इथे लावता येतो, इथे लावता येतो, इथे लावता येतो, इथे किंवा इथे लावता येतो, बरोबर आहे? असे किती स्ट्रक्चर भेटतील आपल्याला? 4 मिळतील आता, बरोबर आहे की नाही? चलो बनाओ, 4 स्ट्रक्चर बनतील, एक मिळाला हा, स्केलेटन तेच ठेवायचं, स्केलेटन नाही बदलायचं, 4 कार्बन वाले स्केलेटन ठेवायचं आपल्याला तेच। चलो यावेळेस मी इथे ठेवला, चलो पुढच्या वेळेस मी इथे ठेवला, आणि अजून एक स्ट्रक्चर मिळेल मला 4 कार्बनच्या चेन मध्ये, असं सारखे नको यायला नाव, नाव सारखे आले त्याचा अर्थ काय? सेमच आहे ते, आयडेंटिकल आहे। आता काय करायचं, आता अजून साईज कमी करायची, कर सकते ना? किती कार्बनची बनवायची? 3 कार्बनची बनवायची, 2 कार्बन उरले, काय करायचं 2 कार्बनचं? मध्ये ठेवून द्या, पहिल्या कार्बनवर ठेवू नका, सारखं होऊन जाईल, बरोबर आहे? अरे हो की नाही? कोणता आहे? निओ आहे ना? दिस इज निओ पेंटाइल अल्कोहोल। किती बनले? 8 बनले की नाही? काय नाव आहे पहिल्याच? नाव लिहू शकता तुम्ही, बोला। पेंटेन 1 ऑल, पेंटेन 2 ऑल, पेंटेन 3 ऑल, उसके बाद 1 2 3 ट्रीमिथाइल ब्यूटेन 1 ऑल, बराबर है कि नहीं? 1 2 3 ट्रीमिथाइल ब्यूटेन 2 ऑल, इसका नाम क्या है? 3 नहीं है, अभी इधर से करना पड़ेगा। 2 मिथाइल ब्यूटेन 2 ऑल, इसका नाम क्या है? ये लगाया ना, तो यहाँ से करो नंबरिंग, 1 2 2 मिथाइल ब्यूटेन 2 ऑल, सेम झालं का रे? कुठं सेम झालं? नाही ना, नाही झालं। 2 मिथाइल ब्यूटेन 1 ऑल येते, 1 ऑल नहीं मिळाला आपल्याला, बरोबर है? और ये कौन सा है? 2,2 डायमिथाइल प्रोपेन 1 ऑल, कळलं का? नाही कळलं? कळलं ना? किती मिळाला आन्सर? लिहून टाका मग 8 आन्सर। तर एक्झाम मध्ये डायरेक्ट आन्सर विचारते तुम्हाला 8, कळलं? अजून एक क्वेश्चन, अजून, चलो और एक क्वेश्चन कर, ड्रॉ ऑल पॉसिबल अमाइन्स कोणते राहतात? प्राइमरी, सेकंडरी और टर्शरी, विथ मॉलिक्यूलर फॉर्मूला 3 कार्बन
9 हायड्रोजन 1 नायट्रोजन. बोला काय करणार, काय करणार पहिले? डीयू. चल आयडिया आहे तुम्हाला या स्ट्रक्चरची? ऑलरेडी काही बोर्डवरच लिहून दिले होते मी तुम्हाला, आठवतं का? किती बनतील सांगा? 4 बनतील. करेक्ट 4. कसे 4 सांगा पटकन, कोणते 4? 1 डिग्री 2 करेक्ट, आणि 3 डिग्री 1 आणि सेकंडरी 1 बराबर. कैसे 3 तो बोर्ड उधर उधर ही लिखे हैं हमने. कौन से 3? देखो 3 तो पहले ही लिखे ना हमने. नहीं बात समझ में आ रहा है. देखो ये है कि नहीं, ये कौन सा है बेटा? यही लिखा था ना हमने पहिला, प्रायमरी अमाइन. आता काय करता येईल, याला काही चेंज करता येईल का नाही, मध्ये ठेवता येईल का? अरे हो की नाही, हा सेकंडरी आहे का? हा सेकंडरी थोडी आहे बाळांनो. कोणता आहे हा? 4 आले करेक्ट. प्रायमरीच आहे. आपण कसं कळलं प्रायमरी आहे? किती कार्बनला जोडले त्याच्यावरून कळलं. कोणत्या कार्बनला जोडले त्याच्यावरून नाही समजत आपल्याला, समजताय ना? किती कार्बनला जोडले त्याच्यावरून आपण डिग्री डिसाइड करतो नाइट्रोजनची. कौन सा है बेटा? ये प्राइमरी है. कौन सा है? चलो और कौन सा बना सकते हैं? सेकंडरी का मतलब क्या है? एक नाइट्रोजन किती कार्बन जोडलेलं राहील? 2 NH करून टाका त्याला. सेकंडरी. और कौन सा बना सकते हैं? टर्शरी बना सकते हैं. बन गया टर्शरी. अजून एक क्वेश्चन मी तुम्हाला विचारतो, या कंपाऊंड मध्ये किती प्रायमरी, किती सेकंडरी, किती टर्शरी? 2 प्रायमरी, 1 सेकंडरी आणि 1 टर्शरी. टोटल स्ट्रक्चर 4 आहे आपल्याकडे. कळलं का? देऊ अजून एक? देऊ का? चलो घ्या पुढचा क्वेश्चन घ्या. ड्रॉ ऑल पॉसिबल कीटोन्स बनाना है सिर्फ आप. ओनली कीटोन्स, नॉट अल्डिहाइड. ठीक है, ओनली कीटोन्स विथ मॉलिक्यूलर फॉर्मूला. 5 कार्बन, 10 हाइड्रोजन, 1 ऑक्सीजन. काय करणार पहिले? काढा डीयू, काढा पटकन. आणि डीयू काढल्यानंतर सांगा मला एक येतो का? आला का एक? मग तो डीयू कशाचा आहे? त्या कार्बोनिल ग्रुपचा डीयू येतो, आहे का नाही? अरे कार्बोनिलचाच आहे ना डीयू तो. नहीं बात समझे, कीटोन वाला है डीयू. मतलब तो जो डीयू आहे तो एक आला त्याचा, आणि तो कीटोन वाला डीयू आहे. बरोबर आहे. बनवा पटकन. किती बनतं सांगा, सांगा लवकर किती बनले. पहिला कोणता बनला सांगा? पेंटेन 2-1 बनला का पहिला? दुसरा कोणता बनला? पेंटेन 3-ON. पेंटेन 3-ON. अजून हा 3-मिथाइल ब्युटेन 2-ON. आता बनतील का? आता किती पॉसिबल आहे बघा. पहिला जो आहे ना तो हा आहे, याचं नाव आहे पेंटेन 2-ON. ठीक आहे. आणि 5 कार्बन मध्ये अजून एक चान्स आहे आपल्याला. तुम्हाला माहिती आहे कीटोन इज नॉन टर्मिनेटिंग ग्रुप, है कि नहीं? नॉन टर्मिनेटिंग ग्रुप है कीटोन. आता काय करता येईल? 5 मध्ये काय करता येईल का आपल्याला? अब क्या करूं? साइज कम कर दो. तो साइज अगर आप कम करते हो तो 1 मिथाइल यहाँ पे एडजस्ट करना पडेल. बराबर. कीटोन आपल्याला इथंच ठेवा लागेल. किती आला आन्सर? 3 आला का आन्सर? करायचं अजून? अजून क्वेश्चन करायचे? अरे करायचे क्वेश्चन अजून? 3च आले ना का वाढले अजून? नाही ना वाढले. तेवढे पॉसिबल आहे तेवढेच येतील, त्यापेक्षा जास्त नाही येणार. अजून करायचे क्वेश्चन्स? नको करायचे, बस समजला कन्सेप्ट. चल एक करा अजून. घ्या चांगला क्वेश्चन देतो एकदम. ड्रॉ ऑल पॉसिबल साइक्लिक ईथर. देखते हैं आपको समझ में आए ना कंसेप्ट? देखो ड्रॉ ऑल पॉसिबल. जितना ज्यादा क्वेश्चन करेंगे ना बेटा आप, इतना इजी हो जाएगा चीजें आप. ठीक है. ऑल पॉसिबल साइक्लिक ईथर बोल रहा हूं.
सायक्लिक इथर. मग ते सायक्लिक म्हणजे रिंगच्या बाहेर पण चालेल ऑक्सिजन, रिंग मध्ये पण चालेल, पण सायकल असली पाहिजे स्ट्रक्चर मध्ये. नहीं बात समझ में आ रहा है? रिंग होना चाहिए, वो रिंग के अंदर भी चलेगा, रिंग के बाहर भी चलेगा, बट उसके अंदर रिंग होना चाहिए. बात समझ में आ रहा है? साइक्लिक इथर विथ मॉलिक्युलर फॉर्म्युला, विथ मॉलिक्युलर फॉर्म्युला 5 कार्बन 10 हायड्रोजन 1 ऑक्सिजन. क्वेश्चन कळाला का सगळ्यांना? काय करायचंय? इथर बनवायचे. इथर समजता ना? इथर समजता ना? इथर ही बनाना है. ऑक्सीजन होना चाहिए अंदर. वो रिंग के बाहर भी चलेगा, रिंग के अंदर भी चलेगा, बट जब भी स्ट्रक्चर बनाएंगे उसके अंदर रिंग होना चाहिए. बात समझ में आ रहा है? वो 3 मेंबर्ड हो, 4 मेंबर्ड हो, 5 मेंबर्ड हो, 6 मेंबर्ड हो, कितने भी मेंबर्ड चलेगा, बट इथर होना चाहिए और उसके अंदर रिंग होना चाहिए. चलो करो जल्दी. मी करू? चला बघा, असं चालेल का पहा बरं? चालेल ना असं? आहे का 5 कार्बन 10 हायड्रोजन 1 ऑक्सिजन 1 डीयू. डीयू 1 आला ना तुमचा? काढला का डीयू? डीयू 1 आला असेल तुमचा, 1 डीयू. बरोबर. बोलो काय करू आता? साईज छोटी करा, साईज छोटी करतो. चलो बाहेर पण ठेवू शकता, मध्ये पण ठेवू शकता. यस ऑर नो? चला मी बाहेर ठेवतो यावेळेस. चालेल का? चालेल का असं? असं चालेल का? चालेल ना असं? पण नाही चालणार. 5च. अच्छा कार्बन ज्यादा झाले, कार्बन जास्त झाले. यस, कार्बन ज्यादा हो गया ना बेटा. मग असं चालेल का? असं चालेल का पहा बरं? हा चालेल. चालेल ना? चालेल. आता काय करू? रिंग मध्ये ठेवा, रिंग मध्ये ठेवा. रिंग में रख सकते हो. रिंग के अंदर रख दो ऑक्सीजन. किती उरले रे? 1 उरला ना. 1 इथे ठेवता येईल. बोला मिथाईलची पोझिशन चेंज करता येईल की नाही? करा मग पोझिशन चेंज. मिथाईलची पोझिशन चेंज केली तर किती भेटणार आहे आपल्याला? अजून 1 मिळणार आहे, और 1 मिल जाएगा आपको. सही है. बोला 5 कार्बनच्या रिंग मध्ये काही चान्स आहे का? नाही आहे चान्स. अजून पाहून घ्या, आहे का काही चान्स? हे नाही म्हणत आहे मी. 5 कार्बनच्या रिंग मध्ये काही चान्स आहे? ऑक्सिजनवर घेतला ना, ऑक्सिजनवर सीएस. हा सीएस इथे, कार्बन वाढून जातील ना. मग इथं कार्बन ठेवला आपण तर वरती ऑक्सिजनवर अजून 1 कार्बन आला तर 6 होऊन जातील ना कार्बन. कार्बन नहीं बढ़ाना है, उतनी चाहिए का. करता येईल का? 5 कार्बन मध्ये काही करता येईल का आता? नाही, आता नाही करता. साईज कमी करा. करता येईल साईज कमी? साईज कमी करता येईल. चला एकदा रिंगच्या बाहेर ठेवू आपण, एकदा रिंगच्या मध्ये ठेवू आपण. असं चालेल? असं चालेल? असं चालेल का? चालेल ना असं? अजून काय करता येईल याच्यात? बाहेरच ठेवायचं आहे. असं करता येईल का पहा बरं? असं करता येतं का? सॉरी, असं करता येईल का? असं करता येईल? 5 झाले पहा. कार्बन मोजा व्यवस्थित. कार्बन तेवढेच आहे का? चालेल ना 1 डीयू? अरे हो की नाही? अजून काय करू सांगा? हा एक काम करा, रिंग तीच ठेवा. ठेवली का रिंग? इथं OCS3 ठेवता येईल का? इथं मिथाइल बनवता येईल त्याला? सही है कि नहीं? क्या इसकी पोजीशन चेंज कर सकते हैं क्या? कितना नंबर है? 7, 6 नंबर, 7 नंबर. क्या इसकी पोजीशन बदल सकते हैं क्या आप? बदल दो फिर. बोला. हा मिळाला? अरे मिळाला का? आता काही चान्स आहे का त्याच्यात? रिंगच्या बाहेर काही चान्स आहे का आता? आता रिंग मध्ये ठेवा. समजताय ना? नाही कळलंय? अरे कळलं का नाही? रिंग के बाहर का चांस नहीं, अब रिंग के अंदर रखो. बोलो 3 मेंबर का रिंग बना सकते हो. किती उरले? किती उरले? दोन वापरले गेले कार्बन. किती उरले? 3 उरले. 3चं काय करता येईल? प्रोपाइल बनवता येईल. 1 इथाइल 1 मिथाइल बनवता येईल. 3 मिथाइल पण बनवता येईल. बनवता येईल ना? चलो सबसे पहले बनाइए प्रोपाइल. बरोबर आहे. प्रोपाइलचं काय करता येईल अजून? आयसो करता येईल त्याला? अरे आयसो करता येईल. करा आयसो. आयसो भी बना सकते हो. देखो 10 हो गए.
आप क्या कर सकते बताइए? हाँ, चलो इथाइल और मिथाइल बना सकते, सही है, करेक्ट. एका कार्बनवर 2 ठेवता येईल का? ठेवता येईल, ठेवून द्या. पोझिशन बदलता येईल का? बदलता येईल, बदलून टाका पोझिशन. असं करता येईल का? करता येईल असं पण. 12 झाले. आता आता काय करू? एका कार्बनवर 2 ठेवता येईल का? कर सकते हैं ना 13. अजून एक चान्स आहे पहा, कोणता राहिलाय बघून घ्या. देख लो एक बार. अजून काही? कैसे बताओ? इधर एक कैसे? देख लो एक बार. असं म्हणतोय का? असं म्हणतोय का तू? असं इथे असं झालं ना? ते का झालं ना? हो गया ना बेटा, हो गया ना? देख लो एक बार, कोई चान्स आहे क्या? हा, मला असं वाटतं अजून एखादं पाहिजे. एखादं पाहिजे असं. देख लो. नाही ना? नक्की ना? कुठे? गव्हर्नमेंट रिंग बनवलंच नाही आपण. असं हा, 4 कार्बनचे रिंग नाही बनवले आपण, आहे ना? 4 कार्बनचे रिंग बनवा, चला. असं करता येईल का? असं करता येईल ना? किती उरले? असं करता येईल? अरे हो की नाही? मी तेच म्हणतोय, अजून चान्स आहे. आय थिंक 16 येतील असं वाटतंय मला. असं करता येईल? 14, 15. आता 2 मिथाइल बनवता येईल? पहा बरं, रिपीट नाही झालं नाही एखादं पण. असं करता येईल? अरे असं करता येईल. अजून काय करता येईल सांगा? 16 झाले. 16 into 18 बनेंगे, देखो. असं चालेल? 17 झाले. आणि हे बघा किती डेंजर क्वेश्चन केला आपण. बोला काय करू आता? ज्यादा बनेगा फिर. ज्यादा बनेगा बेटा. 18 अजून बनेल मला असं वाटतंय. हा, करेक्ट. असं पण करता येईल. असं पण बनेल ना? अजून एक पाहिजे. 19. देख लो. अजून एक चान्स आहे पहा. एखादं साप इवन नंबर मध्ये आला पाहिजे शक्यतो, असं वाटतं मला. अजून काय चान्स? इथं झालं ना? देखो देख लो एक बार. काय राहिलं आपलं? हो गया 19, 20. एक पाहिजे असं मला वाटतंय, थोडंसं कमी पडलं काहीतरी असं, है की नाही? एक पाहिजे अजून. 20 पाहिजे असं वाटतं मला. कसं आयसो वाला? आयसो घेतलं तर कार्बन वाढतील ना? कार्बन नाही वाढायला पाहिजे. झालं ना ते? हे बघ, साइक्लोब्यूटेन OCS झालं ना? देखो एक स्ट्रक्चर आपको, हाँ केलं ना ते काय? हे काय केलं ना आपण? हे तसंच आहे ना? बघा थोडंसं वर्क करा. मला असं वाटतं की अजून एक स्ट्रक्चर सापडायला पाहिजे. बरोबर है? बराबर है कि नहीं? तो कल इतना पॉसिबल तो आएगा ना? आपको सिर्फ इतना आइडिया आना चाहिए कैसे निकाला जाता है. समझ में आया ना? कर लेंगे ना? ऐसा लग रहा है मुझे एक आएगा और. देखो कर लेंगे. आणि डाउट बघा, एक स्ट्रक्चर तुम्हाला उभं के एक स्ट्रक्चर अजून शोधायचे जर सापडलं तर, नाही तर मग 19 आपला आन्सर. समझ में आया? हाँ, देख लो. अब आप थोड़ा सा क्रॉस चेक कर लो, फिर उसके बाद आंसर डिसाइड कर लेना 19 या 20. ठीक है? कोई रिपीट नहीं हुआ है ना? देख लो एक बार. कोई रिपीटेशन नहीं है ना? नहीं है कोई रिपीटेशन. ठीक है? समझ में आया? सो बोलो व्हाट इज फंक्शनल आइसोमर? इतना डेंजर क्वेश्चन नहीं आएगा.
कौन सा बेटा? हाँ बोलो क्या लगा डाइमिथाइल? हो गया ना डाइमिथाइल वाले सारे। ऐसा हो सकता है क्या रे? ऐसा हो सकता है क्या? सुनता? हाँ यस 17 वाला और ये सेम ही है ना? सेम नहीं बनाना है। यस सेम ही होगा। चल जान दो। अब देख लो, टाइम पास मत करो, अब देख लो बाद में, ठीक है? समझ में आया ना? इतना 19 आ रहा है, अब एक आता है नहीं आता है देखने के बाद। चलेगा? बोलो व्हाट इज फंक्शनल आइसोमर? What is functional isomer? The compound having same molecular formula, same DU, और what is difference? Functional group is different. ठीक है? Functional group is different. बताओ। कौन सा? अब ऐसा ऑक्सीजन में मिथाइल कैसे लगाएगा? ऐसा नहीं होता है। ऑक्सीजन में कैसे लगेगा मिथाइल? ऑक्सीजन में कुछ नहीं कर सकते आप। वो ऐसे बोल रहा है, देखो ऐसा कैसे होगा? ऐसा नहीं होता। ऑक्सीजन की वैलेंसी दोनों नस्ती वाला है, दोनों बॉन्ड होते हैं ऑक्सीजन वाला। कहाँ सेकंड में लगा है? कहाँ 3 बॉन्ड कहाँ बनाया है मैंने ऑक्सीजन पे? अरे ऑक्सीजन में 2 ही बॉन्ड है, देखो अब। ठीक है? अब देख लो, टाइम पास मत करो अभी, ठीक है? चलो टाइम पास मत करो। समझ में आया? कोई दिक्कत है इसमें? चलो इसमें नेक्स्ट स्टडी लीजिए आप, रिंग चेन आइसोमर। रिंग चेन आइसोमर, रिंग चेन आइसोमर, रिंग चेन isomer. In short, it is RCI. ठीक है? RCI. और इसमें लिखो it is a part of. इसमें लिखो it is a part of functional isomer. It is a part of functional group isomer या functional isomer. ये functional isomer का ही part. देखो इसमें क्या देखना है हमें, ऐसे चेक करना है। सबसे पहला कंडीशन आपको पता है कि मॉलिक्यूलर फॉर्मूला शुड बी सेम, मॉलिक्यूलर फॉर्मूला सेम होना चाहिए। दूसरा कंडीशन है DU भी कैसा होना चाहिए? DU भी सेम होना चाहिए। अब मैंने आपको बताया था कि अगर एक DU आता है तो क्या बना सकते हो उसमें? डबल बॉन्ड बना सकते हैं या रिंग बना सकते हैं। मतलब एक कंपाउंड ओपन चेन में एग्जिस्ट हो जाएगा और एक कंपाउंड रिंग में एग्जिस्ट हो जाएगा, तो वो एक दूसरे से क्या होंगे? रिंग चेन आइसोमर। क्या कहते हैं? रिंग चेन आइसोमर। तो लिखो इसमें one compound existing open form या open chain, एक कंपाउंड ओपन चेन में एग्जिस्ट हुई while other existing ring, एक कंपाउंड ओपन चेन मध्ये एग्जिस्ट करेल आणि एक कंपाउंड रिंग मध्ये एग्जिस्ट केला, आपण त्या कंपाउंडला एकमेकाचे रिंग चेन आइसोमर म्हणतो। समजलं सगळ्यांना? चला एक क्वेश्चन आहे इकडे, आपला पॅटर्न फॉलो करू आपण। इकडे मी स्ट्रक्चर लिहितो आणि समोर त्याचा एक एक आरसीआय लिहितो। आय किती सांगायचं मला? आय किती सांगायचं? बोला चेक करो। देखो दोनों का मॉलिक्यूलर फॉर्मूला सेम, फॉर्मूला सेम है ना, 3 कार्बन है ना, 3 कार्बन। हाइड्रोजन कितना है? 6, उसमें भी कितना है? 6। बस समझ आ रहा है कि नहीं? कि ये बताते बैठो अभी इसमें 3 कार्बन है, 6 हाइड्रोजन नहीं ना। हां तो 3 कार्बन 3 कार्बन 6 हाइड्रोजन 6 हाइड्रोजन, मॉलिक्यूलर फॉर्मूला सेम वाला। DU एक कंपाउंड कशात आहे? ओपन, दूसरा किसमें है?
मैंने बताया ना एक डबल बॉन्ड और एक रिंग बना सकते हैं अपने DU वाला तर बरोबर आहे एक कंपाउंड रिंग मध्ये एक्झिस्ट झाला एक कंपाउंड ओपन चेन मध्ये एक्झिस्ट झाला एक दुसऱ्याचे काय आहे RCI काय आहे RCI रिंग चेन आयसोमर कळलं का DU वाला कंसेप्ट बताया था नहीं बताया था मैंने अरे DU वाला कंसेप्ट सांगितलं होतं की नाही चेक कर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम DU सेम एक कसं दिसतोय ओपन एक कसं दिसतोय रिंग एक ओपन मध्ये एक्झिस्ट झाला आणि एक रिंग मध्ये मिळाला आपल्याला म्हणून आपण काय म्हणतो रिंग चेन आयसोमर काय म्हणतो रिंग चेन आयसोमर ठीक आहे अजून एक क्वेश्चन मग मी तुम्हाला एक रिलेशन विचारतो तुम्ही त्याचं रिलेशन सांगा आतापर्यंत जितके पण आपण शिकलो तेवढे एकापेक्षा जास्त पण पॉसिबल आहे एक लिहितोय लक्ष द्या इकडे बोला कोण सांगता कंपाउंड चा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा DU सारखा काय बदललं एक ओपन मध्ये मिळाला आणि एक कसा मिळाला मध्ये मिळाला म्हणून काय म्हणायचं रिंग चेन आयसोमर किंवा RCI कळलं चला एक क्वेश्चन देतो मला तुम्ही सांगा या स्ट्रक्चर मध्ये काय रिलेशन्स ठीक आहे मी क्वेश्चन देतो एस्टॅब्लिश करना है रिलेशन बिटवीन गिवन स्ट्रक्चर काही स्ट्रक्चर आहे खाली त्यांच्यामध्ये काय रिलेशन सांगायचं व्हॉट इज द रिलेशन बिटवीन गिवन स्ट्रक्चर ठीक आहे चल मी काय स्ट्रक्चर लिहितोय इथे मी आतापर्यंत तुम्हाला 3-4 आयसोमर शिकवले कोणते चेन शिकवला पोझिशन शिकवला फंक्शनल शिकवला आणि RCI शिकवला बरोबर आहे का चला पटापट मला तुम्ही सांगा आता असे स्ट्रक्चर कालच काढले तुम्ही फाइंड आउट केले होते ना स्ट्रक्चर चला माझा पहिला क्वेश्चन तुम्हाला व्हॉट इज द रिलेशन बिटवीन फर्स्ट अँड सेकंड व्हेरी गुड पोझिशनल आयसोमर पहिल्या आणि दुसऱ्या मध्ये पोझिशनल आयसोमर ठीक आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम DU सेम पॅरेंट सेम डबल बॉन्ड पोझिशन डिफरंट कळलं का चल व्हॉट इज द रिलेशन बिटवीन सेकंड अँड थर्ड रोहित बोलो रोहित काय रिलेशन आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये दुसरा आणि तिसरा मध्ये काय बदललं इकडे पॅरेंटची साइज किती 3 तिकडे पॅरेंटची साइज किती 4 पॅरेंटची साइज बदलली काय म्हणतो चेन आयसोमर कळलं चला 3 आणि 4 मध्ये काय रिलेशन सांगा 3 आणि 4 मध्ये काय रिलेशन RCI माहिती आहे ना रिंग चेन आयसोमर RCI चला 4 आणि 5 मध्ये काय रिलेशन नीट बघा आणि मग सांगा 4 आणि 5 मध्ये काय रिलेशन चेन आयसोमर साइज ऑफ पॅरेंट डिक्रीज बरोबर आहे कमी झाली हां बोला चेन आयसोमर अजून एक करून घेऊ आपण चला मला सांगा 2 आणि 4 मध्ये काय रिलेशन आहे रिंग चेन व्हेरी गुड 2 आणि 4 मध्ये पण हे ओपन वाला स्ट्रक्चर आहे एक रिंग वाला स्ट्रक्चर आहे म्हणून काय म्हणायचं RCI म्हणायचं रिंग चेन आयसोमर चला अजून एखादा क्वेश्चन करू टाकू एखादा रिलेशन करू 1 आणि 4 मध्ये काय रिलेशन सांगा 1 आणि 4 मध्ये झालं 1 आणि 4 नाही ना नहीं दादा बरोबर 1 आणि 4 पण काय रिंग चेन आयसोमर इस तरह समझ में गए बोलो डाउट है क्लियर सांगा व्हाट इज चेन आयसोमर व्हाट इज चेन आयसोमर सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम DU डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड सबस्टिट्यूएंट फंक्शनल ग्रुप जर आले ते पण सेम व्हाट इज द डिफरन्स साइज ऑफ पॅरेंट चेन किंवा साइड चेन जर बदलली तर आपण काय म्हणतो चेन आयसोमर काय चेन आयसोमर व्हाट इज पोझिशनल आयसोमर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम DU सेम साइज ऑफ पॅरेंट चेन किंवा साइड चेन पण सेम डबल ट्रिपल फंक्शनल ग्रुप पण काय सेम काय बदलणार पोझिशन कशाची पोझिशन
डबल बॉन्ड असेल तर डबल बॉन्डची, ट्रिपल असेल तर ट्रिपलची, सबस्टिट्यूएंट असेल तर सबस्टिट्यूएंटची, फंक्शनल ग्रुप असेल तर फंक्शनल ग्रुप, पोझिशन बदलली पोझिशनल आयसोमर. कळलं? व्हॉट इज फंक्शनल आयसोमर? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, डीयू सेम, काय बदलणार? फंक्शनल ग्रुप बदलणार. म्हणजे सगळे लक्षात ठेवायचे आपल्याला. ठीक आहे, ते लिहून दिलं अल्डिहाइड, कीटोन, सायनाइड, आयसोसायनाइड, सारे याद करणार. व्हॉट इज रिंग चेन आयसोमर? व्हॉट इज रिंग चेन आयसोमर? कंपाउंड हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, कंपाउंड हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, एक कंपाउंड कशात एक्झिस्ट होईल? ओपन फॉर्म मध्ये, आणि दुसरा कशात एक्झिस्ट होईल? रिंग मध्ये. बरोबर आहे? रिंग चेन आयसोमर इस तरह से. क्लियर? कांसेप्ट क्लियर झाला? चलो आगे बढ़ना है. चलो नेक्स्ट करते हैं. होता है नेक्स्ट मेटामर्स. नेक्स्ट है मेटामेरिज्म. 4 नंबरचा जो आयसोमर आहे आपला स्ट्रक्चर मधला, मेटामेरिज्म. आणि लक्षात ठेवा मेटामेरिज्म आहे ना पॉलीव्हॅलेंट फंक्शनल ग्रुप शो करतात. कोणते असतात पॉलीव्हॅलेंट फंक्शनल ग्रुप? 2 मिनिटं सांगा. चला. जे टर्मिनेटिंग फंक्शनल ग्रुप आहे ते शो नाही करत. जसं अल्कोहोल, ऍसिड, एसएच ते नाही करत. ज्यांना आपल्याला कमीत कमी 2 कार्बन जोडता येतात, म्हणजे ज्यांची व्हॅलेन्सी 2 किंवा 2 पेक्षा जास्त आहे, असे फंक्शनल ग्रुप मेटामेरिज्म दाखवतात. बस असणार आहे. कोणते होते? चला एक एक्झाम्पल बघा. कीटोन. करेक्ट. चालेल कीटोन पण. इथर पण चालेल. करेक्ट. इथर पण चालेल, इस्टर पण चालेल. ठीक आहे, इथर आहे. और कौन सा चलेगा? इस्टर चालेल. इस्टर चालेल. अजून अमाइड चालेल. अमाइड. कोणता अमाइड पण? प्रायमरी नको, सेकंडरी किंवा टर्शियरी पाहिजे. प्रायमरी वाला निष्ठ ना, फक्त एकच कार्बन जोडता येतात. हां, कोणता पण? सेकंडरी चालेल, टर्शियरी पण चालेल. बरोबर आहे? टर्शियरी घेऊन टाका. समजेल ना? असं फंक्शनल ग्रुप आपल्याला पाहिजे. कळलं? ज्यांना आपल्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त कार्बन जोडता येतील असे फंक्शनल ग्रुप मेटामेरिज्म दाखवतो. राहिलं लक्षात? अरे हो की नहीं? चल तो चेक करने का तरीका आपको पता है किस तरह से चेक किया जाता है? बोलो क्या देखेंगे पहले? इन द पेयर ऑफ मेटामर्स मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा? सारखा. बरोबर आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. दुसरा कंडिशन डीयू भी सेम. डीयू सेम होना चाहिए. बात समझ आया? डीयू सेम. तीसरी कंडिशन है फंक्शनल ग्रुप असतं ना, फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप पण सेम. फंक्शनल ग्रुप पण सेम, पण फंक्शनल ग्रुप कसा पाहिजे मला माहिती आहे. पॉलीव्हॅलेंट पाहिजे. कसा पाहिजे? पॉलीव्हॅलेंट. पॉलीव्हॅलेंट समजताय ना? पॉलीव्हॅलेंट ज्याची व्हॅलेन्सी 2 किंवा 2 पेक्षा जास्त आहे अशी. ठीक आहे. मग बदलेल काय? माहिती काय बदलतं? काय बदलतं मेटामर्समध्ये? अल्काइल ग्रुप बदलतं फंक्शनल ग्रुपवर. बरोबर आहे? हां, तो लिखो. अल्काइल ग्रुप ऑन अल्काइल ग्रुप ऑन अल्काइल ग्रुप ऑन फंक्शनल ग्रुप इज डिफरंट. म्हणजे फंक्शनल ग्रुपवर अल्काइल ग्रुपचं नेचर काय होतं? डिफरंट राहतं, बदलतं. असं जर झालं तर आपण त्या पेअरला किंवा त्या स्ट्रक्चरला एकामेकाच्या काय म्हणतो? मेटामर्स. काय म्हणतो? तर मेटामर्स मध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की मेटामर्स मध्ये पॅरेंट चेनची साईज सारखी नको. पॅरेंट चेनची साईज सारखी जर आली तर पोझिशन आयसोमर होऊ शकतात. बरोबर आहे? तर मेटामेरिज्म मध्ये पॅरेंट चेनची साईज सारखी नसायला पाहिजे. दोन्ही बाजूला वेगवेगळे ग्रुप पाहिजे. ठीक है? चलो. और यहाँ पे ना आप एक नोट लिखो ताकि आपको और चीजें क्लियर हो जाएंगी कि इन केस ऑफ मेटामर अगेन CI and PI नेग्लेक्ट कर देते. CI and PI are neglected. तो CI और PI नहीं देखना है. ठीक है? CI और PI को नहीं देखना. ठीक है? तो बोलो इन अ पेयर ऑफ मेटामर्स क्या सेम होता है? मॉलिक्यूलर फॉर्मूला सेम. DU सेम. DU भी सेम. फंक्शनल ग्रुप भी सेम ही होना चाहिए. मतलब इसके पास अगर इस तरह है उसके पास भी क्या होना चाहिए? इस तरह ही होना चाहिए. ऐसा नहीं बदलना चाहिए. बदल गया तो फिर फंक्शनल आइसोमर हो जाएगा. बराबर है? अरे हो कि नहीं?
हो कि नहीं? बोलो फिर। तो बदलेगा क्या? क्या बदलने वाला है? अल्काइल ग्रुप का नेचर बदलने वाला है। बात समझ में आ रहा है? किस पे? फंक्शनल ग्रुप पर। ठीक है, चलो फिर यहाँ पे वापस एक ऐसा ही टेबल बनाइए जिसे हम बनाते हैं। इसी तरह का टेबल बना लो। इकडे लिहा स्ट्रक्चर्स, इकडे पुन्हा लिहा स्ट्रक्चर्स, आणि समोर आहे ना त्याचा एक एक मेटामर मी लिहितोय, तो आहे की नाही ते सांगायचं तुम्हाला. आहे का नाही ते सांगायचं. सांगता ना? सांगा पटकन. चल पहिला क्वेश्चन तुमच्यासाठी. CH3 CH2 ऑक्सिजन CH2 CH आणि इकडे बघा CH3 ऑक्सीजन CH2 CH2 CH और भी पॉसिबल है, मैंने एक एक बना के दिया है. ठीक है, बोलो चेक करो. मॉलिक्यूलर फॉर्मूला सेम, DU सेम, काय बदललं? फंक्शनल ग्रुप भी सेम आहे. इकडे कोणते अल्काइल ग्रुप बघा, इकडे दोन्ही पण इथाइल. सारखं नको दिसायला दोन्ही बाजूला असं म्हणतोय. समजतंय ना? बोला इकडे काय? मिथाइल, इकडे काय? क्लियर? काय बदललं? अल्काइल ग्रुप बदलले पण काय म्हणायचं? मेटामर्स. काय म्हणायचं? मेटामर्स म्हणायचं. कळलं का नाही कळलं? कळालं. चलो नेक्स्ट क्वेश्चन है आपके लिए. देख लो एक बार. नाव पण बदललं बरं, नाव सारखं नको आहे. नाव सारखे आले म्हणजे आयडेंटिकल आहे म्हणते. चेक करा. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, DU सेम, फंक्शनल ग्रुप सेम, पण नॉट मेटामर. इकडे लक्ष द्या. इकडे ऑक्सिजन काय जोडलेलं आहे पहा, फिनाइल. इकडे ऑक्सिजन काय जोडलेलं आहे पहा, मिथाइल. सेम आहे का? नाही आहे ना सेम? नाही आहे ना सेम? नाही आहे. इकडे कार्बोनिल काय जोडलेलं आहे पहा, मिथाइल. इकडे कार्बोनिल काय जोडलेलं आहे फिनाइल. बघा दोनचे नाव जर लिहिले आपण तर दोनचे नाव काय? त्याचं नाव आहे फिनाइल इथेनॉएट और याचं नाव है मिथाइल बेंजोएट और बेंजीन कार्बोक्सिलेट. याद है कि नहीं आपको? तो नाम तो बदल गया ना, नाम बदल जाएगा. तो नाम बदल रहा है मतलब सेम नहीं है, डिफरेंट है. कळलं का? कोणता अमाइड आहे पहा बरं. अमाइड आहे ना. मी सांगितलं अमाइड मध्ये डिग्री सुद्धा सारखीच पाहिजे. असं नको डिग्री आहे सेकंडरी दुसरं टर्शरी असं नको. डिग्री पण सेम. चेक कर. सेकंडरी सेम. बोलो मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, DU सेम, फंक्शनल ग्रुप सेम, डिग्री पण सेम. कळलं ना? इकडे काय जोडलंय पहा, इकडे काय आहे पहा, कार्बोनिल काय जोडलंय, मिथाइल. कार्बोनिल काय जोडलंय, बेंझिन जोडलंय. बरोबर आहे. इकडे पहा नायट्रोजन काय जोडलंय, फिनाइल. आणि इकडे नायट्रोजन काय जोडलंय. कळलं का नाही कळलं? म्हणून काय म्हणायचं याला? मेटामर्स. काय म्हणायचं? मेटामर्स. समझ में आया? और एक क्वेश्चन. कौन है रे? कौन है बरा? अमाइन, अमाइड कौन है? अमाइन है. कोणता अमाइन आहे? टर्शरी अमाइन आहे. टर्शरी अमाइनचा मेटामर काय असणार? टर्शरी असणार. कळलं का नाही? सांगा पटकन मला. चेक कर. दोन्ही पण टर्शरी अमाइन. अजून क्वेश्चन करू आपण. टर्शरी चेक कर. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, DU सेम, डिग्री सेम, फंक्शनल ग्रुप सेम. काय बदललं? इकडे काय? सगळं इथाइल आहे इकडे.
अरे हो की नाही, सगळं इथाईल इकडे आणि तिकडे काय पहा, 2 मिथाईल आणि प्रोपाईल बदललं ना, काय म्हणता मग याला? किती पॅरेंट 2 कार्बन, तिकडे पॅरेंट किती कार्बन, 3 कार्बन. कळलं का? काय बदलतं मेटामॅरिझम मध्ये? अल्काइल ग्रुपचं नेचर चेंज होतं. कळलं? चला मी एक अजून इथं 5 कमी झालं का? ठीक आहे, कमी झालं वाटतं. 2 मिनिट ऐसा कर सकते हैं ना. आता बघ चेक करून घे. चालेल आता? चालेल ना आता? चालेल का? चेक करा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे की नाही. मग चला मला एक क्वेश्चन विचारायचं आहे तुम्हाला आता. बघू तुम्ही काय करता, काय सांगताय याचं. टॉटोमेरिज्म अभी नहीं पढ़ने वाले हम. टॉटोमेरिज्म पढ़ेंगे हम GOC खत्म होने के बाद. Because टॉटोमेरिज्म required the concept of resonance, कार्बन, एरोमेटिसिटी, हाइड्रोजन बॉन्डिंग, ये सारी चीजें आपको पता होनी चाहिए, तब जाके मैं टॉटोमेरिज्म आपको पढ़ा सकूं. ठीक है? इसलिए टॉटोमेरिज्म हम नहीं पढ़ेंगे. टॉटोमेरिज्म पढ़ेंगे जनरल ऑर्गेनिक केमिस्ट्री खत्म होने के बाद. ठीक है? तो टॉटोमेरिज्म मैं अभी स्किप कर रहा हूं. टॉटोमेरिज्म अब बाद में पढ़ेंगे. इसके बाद तुरंत अपन दूसरा टॉपिक स्टार्ट करने वाले हैं, दैट इज स्टीरियोकेमिस्ट्री. कौन सा? स्टीरियोकेमिस्ट्री. ठीक है? तो चलो मैं कुछ क्वेश्चन देता हूं, आप मुझे बताइए क्या ये एक दूसरे के मेटामर्स होंगे या नहीं होंगे. मैं एक काम करता हूँ, यहाँ पे आप है ना, अभी जितने भी पढ़े हैं ना एग्जांपल्स, मतलब जितने भी आइसोमर्स हम पढ़े हैं उनकी पेयर बना के देता हूँ मैं. आप मुझे बताते जाइए इन पेयरों में क्या रिलेशंस. ठीक है? या पेयर्स मध्ये काय रिलेशंस. सांगा चला मग. आणि जरा विचार करून सांग. सांग मेटामर आहे, पोझिशन मोठ्या नंबर का नाही. ये तो देखो अल्काइल बदल गया ना, मिथाइल प्रोपाइल, इथाइल इथाइल बदललं ना. काय म्हणायचं नेमके, म्हणायचं काय आता. बोल काय म्हणते बरोबर. बरं प्रायोरिटी ऑर्डर जास्त करा. ठीक है, प्रायोरिटी पता है. इग्नोर मारने का ऐसा. अच्छा इग्नोर मारने का है, मैंने बताया इग्नोर मारना है. ठीक है, तभी भी मुझे बताइए एग्जैक्ट इसका आंसर क्या होगा. इग्नोर मारायचं मतलब. हाँ तो मग का नाही आहे मेटामर का नाही. तुम्ही बघा मेटामर्स म्हणायला पाहिजे की नाही. त्याचे दोन्ही बाजू वेगवेगळे ग्रुप आहे की नाही. म्हणायला पाहिजे ना मेटामर्स. का नाही म्हणतात मेटामर्स. मी याला आहे ना मेटामर नहीं म्हणत, मी याला म्हणतो पोझिशन. बरोबर है. मेटामर क्यों नहीं बोलना है, वही तो बता रहा हूं मैं. हाँ बोल बरोबर है. पेरेंट चेन का साइज सेम है बेटा. बात समझी की नाही. दिस इज द डिफरन्स. कळलं. इकडे पेरेंट चेन किती कार्बन ची काय म्हटलं आता 2 मिनिटापूर्वी तुम्हाला की मेटामर मध्ये पेरेंट चेनची साइज सारखी नसते. पेरेंट चेनची साइज सारखी किती मला. पेरेंट चेनची साइज सारखी असेल आणि दोन बाजू वेगवेगळे ग्रुप आले तर म्हणतात ना आपल्याला मेटामर्स. म्हणून हे कोण आहे. पीआय. हा तुम्ही जर म्हटले असते ना मला की सर अजून एक स्ट्रक्चर द्या तुम्ही मला याचं बनवून, तुम्ही बनवून दिलं असं स्ट्रक्चर. तुम्ही जर मला विचारलं असतं ना आता हे मेटामर आहे काय सर. यस एक दुसरे मेटामर आहे. नाही कळलं मला काय म्हणायचं. हा हे याचा मेटामर आहे, याचा पण मेटामर आहे, पण हे एकमेकांना मेटामर नाही आहेत. कळलं मला काय म्हणायचं. काय कारण आहे. इकडे पॅरेंटची साइज चेक करा तुम्ही किती आहे. किती आहे पॅरेंटची साइज. इकडे 4च आहे. कळलं का. तिसरं स्ट्रक्चर दोन्ही स्ट्रक्चर साठी मेटामर्स. कळलं मला काय म्हणायचं. नहीं कळलं. बात समझ में आया. तो फर्स्ट और सेकंड में अगर रिलेशन पूछे तो फर्स्ट और सेकंड में रिलेशन है पोजीशन. बट फर्स्ट और थर्ड में पूछे या सेकंड और थर्ड में पूछे तो रिलेशन क्या है. मेटामर्स. क्लियर बात. नहीं समझे बात. बोलो फरहान समझे कि नहीं समझे. हाँ तो ये क्या है फिर. मैं पूछूं आपको कि फर्स्ट और थर्ड या सेकंड और थर्ड में क्या रिलेशन.
ये मेटामर है बेटा एक दूसरे के। क्यों बेटा? क्योंकि दोनों का पैरेंट चेन सेम नहीं है और अल्काइल ग्रुप भी चेंज हो चुका है। देखो हो चुका है ना चेंज। हाँ ना कुछ बोलो जल्दी। हाँ चलो नेक्स्ट क्वेश्चन आपके लिए बघा असे चांगले क्वेश्चन विचारले जाते एग्जाम मध्ये। हाँ चला सांगा पटकन मला काय रिलेशन। काय म्हणतात सेमला? लिहून टाका त्याच्यासमोर आयडेंटिकल। यस आयडेंटिकल स्ट्रक्चर्स कर लेंगे ऐसे रिलेशन बना लेंगे। चलो फिर बनाना चाहिए। मैं आपको क्वेश्चन पूछते जाता हूँ। सांगा पटपट रिलेशन मला। इन दोनों में क्या रिलेशन? गुड वेरी गुड पोजीशन वाइज। तो ये पीआई है बेटा एक दूसरे के। कळलं का? अरे कळलं का? चलो दूसरा तीसरा ऐसा रिलेशन है। सेम नाम सेम ही है दोनों का है कि नहीं? इधर लगा दिया उधर लगा दिया ऐसा थोड़ी है। नाम सेम ही है मतलब ये क्या है? आइडेंटिकल स्ट्रक्चर से बेटा। ठीक है आइडेंटिकल है। समझ में आया? बोलो इधर। सीआई कैसे पता लगा? पैरेंट चेन की साइज बदल गई। पैरेंट चेन की साइज नहीं बदली साइड चेन बदल गया। पैरेंट चेन जब सेम आता है तो क्या देखते हैं हम? साइड चेन। क्लियर है बात? इधर बता। सीआई है क्यों? साइज ऑफ पैरेंट चेन चेंज हो चुका है। क्लियर? ये क्या है? ये आरसीआई है। बोलो एनी डाउट? कंसेप्ट क्लियर एकदम? कंसेप्ट क्लियर? अरे हो कि नहीं? देऊ मग क्वेश्चन 2-3। चला लिहित नाही आता क्वेश्चन देतो सांगा पटकन लिहा। ड्रॉ ऑल पॉसिबल मेटामर बनाना है आप। ऑल पॉसिबल मेटामर विथ मॉलिक्यूलर फॉर्मूला। स्ट्रक्चर सारे बनाना है आपको। पॉसिबल स्ट्रक्चर बनाना है। ऑल पॉसिबल स्ट्रक्चर भी बोल सकते हैं मेटामर्स बता सकते हैं आप। ठीक है ऑल पॉसिबल मेटामर्स विथ मॉलिक्यूलर फॉर्मूला C5 H10O देखो एक बार। तो ये क्वेश्चन हम ले चुके हैं लिख भी चुके हैं। 3 बनने का 3 स्ट्रक्चर बनने का। ठीक है बोलो बन गए 3 स्ट्रक्चर। इसको कट कर देता हूं अपना टॉपिक खत्म हो चुका है। 2 ही आ रहे